आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी रोहिणी गोसावी। नवरात्रोत्सव सुरू झालेला आहे। गणपती गेल्यानंतर सगळ्यांनाच या उत्सवाची ओढ लागलेली असते। सगळेजण नवरात्रोत्सवाची वाट बघत असतात। आपल्या बरोबर महिला आहेत। आजचा पहिला दिवस आहे। महिला वर्गात खास करून नवरात्रोत्सवाची ओढ लागलेली असते। एक जल्लोष, एक उत्साह असतो। 9 दिवस ठरलेले 9 रंग घालायचे असतात आणि आजचा पहिला दिवस पिवळा रंग आहे आणि सगळ्या महिला या ठिकाणी आपण बघतोय पिवळ्या रंगाचे कपडे घालून आलेले आहेत। आपण सगळ्यात आधी या नवरात्रोत्सव आणि घटस्थापना आहे त्याचं काय महत्त्व आहे हे जाणून घेऊया। पूर्वी सांगाल की नवरात्रोत्सवाचं आणि घटस्थापनेचं काय महत्त्व आहे? ज्यावेळेस दानवांचं आणि देवांचं युद्ध सुरू झालं त्यावेळेस दानवांचं पारडं जरा जड झालं, म्हणून देवांना काळजी पडली आणि देवांनी या अंबे मातेची देवीची आराधना केली आणि तिला हस्तक्षेप करायला सांगितला। मग मातेने प्रतिपदेपासून नवमीपर्यंत 9 दिवस युद्ध केलं आणि सर्व दानवांना मारलं। त्या निमित्ताने 10व्या दिवशी दसरा साजरा करतात आणि म्हणून त्या देवीची पूजा अर्चा करण्यासाठी प्रतिपदेपासून नवमीपर्यंत घटस्थापना म्हणून ही विधी करतात। बरोबर आहे। तुम्ही सांगाल की तुम्ही आज पिवळ्या रंगाची साडी नेसलेली आहे। रोज वेगवेगळे रंग असतात। घरी देवी बसवलेली असते किंवा आपल्या मंडळाची ही देवी असते। काय सांगाल तुम्ही? काय म्हणजे काय याच्या मागे भावना असते? आम्ही हा नवरात्र उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करतो। 9 दिवस वेगवेगळे कार्यक्रम ठेवतो। छोट्या मुलांचे कार्यक्रम असतात, लेडीजचे असतात, गरबा असतो आणि तुम्ही सांगाल काय काय कार्यक्रम तुम्ही 9 दिवसामध्ये आयोजित करतात? काय कशामध्ये सहभाग घेतात? म्हणजे आम्ही लहान मुलांचे ड्रॉइंग कॉम्पिटिशन, परत ते चेस, टॅलेंट शो वगैरे अरेंज करतो आणि दोन्ही वेळ आरती असते आमची देवींची आणि सांस्कृतिक कार्यक्रम पण आपण राबवतो। आणि मेन म्हणजे गरबा, म्हणजे आम्हाला खूप गरबा खेळायची हौस आहे आणि ती संधी आम्हाला इथे मिळते। आजपासून गरबा खेळायची तुम्हाला संधी मिळणार आहे। पाऊसही नाहीये। खरं तर म्हटलं जात होतं की 2 दिवस मुंबईत पाऊस पडत होता, त्यामुळे कदाचित गरबा खेळणाऱ्यांवर पावसाचं सावट होतं असं म्हटलं जात होतं, पण सुदैवाने पाऊस नाहीये। तर आज गरब्याची कशी धूम असणार आहे? गरबाची एकदम रमझट असणार आहे आणि आम्ही खूप गरबा खेळणार आहे, मजा करणार आहे, खूप मजा करणार आम्ही। आणखी काय काय करता तुम्ही नवरात्रोत्सवात? तुम्ही सांगाल काय काय करता तुम्ही नवरात्रोत्सवात? नवरात्रीमध्ये आम्ही कुमारी पूजन करतो। कुमारी पूजन, ललिता पूजन, परत माता की चौकी हे आमचे कार्यक्रम असतात। 4 ते 5 भजन असतं महिलांचं आणि महिलांना आम्ही खूप सन्मान देतो का तर देवीमुळेच महिलांना हा मान भेटलेला आहे। ही दुर्गाष्टमी एक प्रकारचे आमचं देवीचं रूप म्हणजे आपल्यामध्ये स्वीकार झालेलं आहे, त्यामुळे आम्ही देवीची खूप म्हणजे मनापासून सेवा करतो आणि आईने आम्हाला अशीच सेवा करायची संधी द्यावी हीच आम्ही तिच्या चरणी प्रार्थना करतो। बरोबर आहे। आदिशक्तीचा जागर असतो 9 दिवस, स्त्री शक्तीचाही आपण जागर करायला पाहिजे। त्या या निमित्ताने फक्त 9 दिवसच नाही तर इतर दिवशीही आपण स्त्रीला देवीप्रमाणे सन्मान द्यायला पाहिजे। हो, मी तर म्हणेन की रोज म्हणजे स्त्रीला सन्मान दिलाच पाहिजे, कारण की कधी कधी असं होतं की स्त्रीला नेहमी कमी लेखलं जातं, पण आता सगळ्या ह्याच्यामध्ये मीडियामुळे वगैरे आता जरा स्त्रीला भरपूर सन्मान मिळतोय आणि आम्ही ही नवरात्र अशी राबवतो की सगळ्या लेडीजनी एकत्र यावं, खेळ खेळावे, गरबा खेळावे, म्हणजे सगळे त्रास बोलतात ना घरचं सगळं विसरून सगळ्यांनी एकत्र येऊन मजा करावी। कोणी उठता बसता उपवास करतं, कोणी 9 दिवस उपवास करतं आणि असं म्हणतात स्त्री जशी चंडिका असते, तर खरंच ती तसंच असते। 9 दिवस 9 वेगळे वेगळे रंग परिधान करण्यामागे काय भूमिका असते, काय भावना असतात? रंगातलं काहीतरी सात्विकपणा अंगात यावा ह्याच्यासाठी आहे की प्रत्येक एका रंगाला काहीतरी महत्त्व आहे। ते महत्त्व स्त्रीच पाळू शकते ना, त्याच्यामुळे मला वाटतं हा नवरात्र उत्सव असेल। तुम्ही आजी तुम्ही खूप नवरात्रोत्सव खरं तर तुम्ही खूप बघितलेले आहेत, तुम्हाला काय काय फरक वाटतो पूर्वीच्या नवरात्रोत्सवात आत्ताच्या नवरात्रोत्सवात? आता काय थोडी फॅशन जरी असली तरी देव तेच आहे, त्याच्यात तर काय फरक झालेला नाहीये। त्याच्यामुळे भावना आणखीन जरा रूढ होते की आता सगळ्या फॅशनेबल मुली सुद्धा गरब्याच्या निमित्ताने एक दुर्गा देवीचं आहे म्हणून ते नाव तरी तोंडात निदान येते आणि ते सगळे दुर्गुण वाईट घालते, चांगल्या मार्गाला लावते। बरोबर आहे। नवरात्रोत्सवात या सगळ्या महिला काय काय धूम करतात, काय काय मजा करतात हे सगळं आपण जाणून घेणार आहोत, पण या ठिकाणी आपण एक ब्रेक घेऊया। पाहत राहा फक्त IBN लोकमत। नमस्कार, बोल मुंबई बोलमध्ये आपले
आपणाचं पुन्हा एकदा स्वागत. नवरात्रोत्सवाचं महत्त्व आणि त्यावेळेचा जल्लोष आपण या सगळ्या गृहिणींबद्दल बोलतोय, गृहिणींशी बोलतोय. खरं तर नवरात्रोत्सवासारखे जे सण आहेत ते काम करणाऱ्या बायका असतील किंवा गृहिणी असतील यांच्यासाठी एक ब्रेक असतो कामातून आणि घरकामातूनही. तर तुम्ही सांगाल की रोज एक नवीन रंग घालून जाणं किंवा वेगवेगळे उपक्रम राबवणं, काय वाटतं, काय फील असतं त्या दिवशी? त्या निमित्ताने तरी स्त्रिया बाहेर पडतात, एकत्र जमतात, देवीच्या समोर जाऊन त्यांचं गाणं वगैरे गरबा खेळतात. आता तसंच ललिता पंचमीच्या दिवशी बायका एकत्र येतात आणि त्या दिवशी वेगवेगळी खिरापत आणलेली असते. त्या भोंडला खेळून ते खिरापत ओळखायची असते आणि खिरापत ओळखून ती ओळखण्यात इतकी मजा असते की बायका म्हणत तू काय आणलेस, तू काय आणलेस, असं करून त्या इतका छान खेळत असतात ना, एकमेकी नावं घेत असतात. असा हा त्यांचा कार्यक्रम चाललेला असतो. 9 दिवस देवीसाठी नवीन नवीन नैवेद्यही केले जातात. तर काय काय नैवेद्य असतात? अशी काही प्रथा परंपरेनुसार केलेले असतात की कसं असतं? नाही, परंपरा याच्यात नाही. हल्ली काय जरा फास्ट जीवन आहे, कोणी आता परंपराप्रमाणे राहत नाही. जर नवरा बायको एकटेच जर असेल ना, ती कामावर जाणारी असेल तर ती खीर पुरी वगैरेच करेल आणि जे देवीला आवडते तो नैवेद्य ती दाखवत असते. तुम्ही काय काय तुमच्या मंडळाच्या मार्फत काही काही उपक्रम राबवतात? सामाजिक उपक्रम असतात, त्यात काही काय असतं? 9 दिवस आम्ही भजन करतो. भजन, कीर्तन, गोंधळ, जोगवा हे कार्यक्रम म्हणजे आम्ही आपल्या आनंदासाठी हे करतो आणि त्यातनं मग थोडीफार आम्ही सामाजिक ह्याच्यासाठी मदत करतो. आम्ही जे काही आपली आणि आम्हाला एक आनंद खूप वाटतो म्हणजे भजन करायला आणि हे आत्मानंदासाठी आम्ही हे सगळं करतो. बरोबर आहे. गृहिणी म्हणून आणि कामावर जाणाऱ्या बायकांनाही एक ब्रेक असतो. तुम्ही गृहिणी म्हणून आणखी काय काय करता? म्हणजे असा सण असेल, नवरात्रोत्सव असेल, गणपती असतील, तर काय वेगळेपण असतं? गणपती नवरात्राच्या वेळेला 9 दिवस म्हणजे भजनाला बोलवलेलं असतं, तो कार्यक्रम आम्ही करतो. गरबा खेळायला रात्री जातो असं. आणि पदार्थांची पण शर्यत लावलेली असते की आम्ही कोण कोणता पदार्थ करेल तो एकत्र येऊन आम्ही करत असतो. अशी मजा करत असतो. म्हणजे भरपूरच मजा येते आम्हाला वेगवेगळी. गरबा आता खरं तर म्हणजे तरुणाईमध्ये गरब्याची खूप क्रेज आहे. तर तुम्ही गरबा खेळायला जाताना कशा पद्धतीने तुम्ही तो एन्जॉय करता, कशा पद्धतीने त्यात सहभाग घेता? म्हणजे आम्ही नेहमी जुन्या पद्धतीने खेळत असतो. आताच्या वेगळा गरबा खेळत असतात लोक, म्हणजे त्यांचे हातवारे वेगळे. आम्ही आपल्या टिपऱ्या घेऊन वगैरे टाळ्या वाजवून वगैरे असं खेळत असतो गरबा. आताच्या युगाप्रमाणे आम्हाला गरबा येणार नाही, म्हणजे असं ते वेगळंच खेळत असतात. आम्ही वयस्कर बायका आपल्या जुन्या पद्धतीनेच गरबा खेळत असतो, पण आमची वेगळी गाणी असतात त्या गरब्याची वगैरे. बोंडल्याची गाणी वेगळी वेगळी, कपडे पण वेगळे असतात. भजनं वगैरे असतात आमची सगळीकडे. भजनाला जातो आम्ही. हा जो आदिशक्तीचा जागर असतो तो स्त्री शक्तीचाही जागर असतो. तर स्त्रियांनीही पुढे येऊन स्त्रियांच्या म्हणजे ज्या पद्धतीने देवीला 9 दिवस देवीची उपासना केली जाते, देवीला जो सन्मान दिला जातो, त्याच पद्धतीने स्त्रियांनाही इतर वेळेलाही सन्मान मिळाला पाहिजे असं वाटतं. हो, पाहिजे, मिळायलाच पाहिजे सगळीकडे. आम्हाला स्त्रियांना मिळतच नाही जास्त सन्मान, सगळीकडे मिळालाच पाहिजे सन्मान सगळीकडे. पण नाही, आता हल्ली सगळीकडे चाललंय की महिलांना पण पुढे आणायचा प्रयत्न हल्ली चाललेला आहे. आणि देवकरांनी खरंच ते देवीची आज प्रार्थना करतो आम्ही की ते पुढे पण म्हणजे महिलांना पण पुढे येऊ द्या. आणि आमचं भजनी मंडळ आहे, आम्ही भजनासाठी इथे जरा आलेलो होतो. पण बघतोय की जो आदिशक्तीचा जागर आहे तो खऱ्या अर्थाने स्त्री शक्तीचा जागर व्हावा, स्त्रीलाही तेवढाच सन्मान मिळावा जेवढा 9 दिवस या देवीला आपण सन्मान देतो, अशी भूमिका, अशी भावना नवरात्रोत्सव साजरा करणाऱ्या या गृहिणींमध्येही आपल्याला दिसते. बोल मुंबई बोलमध्ये या ठिकाणी आपण आता इथेच थांबतोय. पाहत राहा फक्त IBN लोकमत.